मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी नागरिकांची मोठ बांधल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांचं कौतुक केलंय। सरनाईक यांच्या पुढाकारातून तब्बल 1,60,000 अमराठी नागरिकांनी मराठी भाषा शिकली आहे। 15 ते 20,000 ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेचं प्रमाणपत्र देण्यात आल्याचं शिंदे म्हणाले आहेत। मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुदतवाढीमुळे मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्येही होत असल्याचं समाधान शिंदेंनी व्यक्त केलंय। रक्षाबंधन निमित्त महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून लाडक्या बहिणी आपल्याकडे आल्याचा उल्लेख करत 2024च्या विजयात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा असल्याचं शिंदे म्हणाले। लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। परिवहन विभागाचे मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो की आणि त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोठ जी बांधली, त्यामुळे जवळपास 1,60,000 मराठी भाषा शिकले आणि काल त्यातले जवळपास 15 ते 20,000 ऑटो रिक्षा टॅक्सी चालक मालक यांना प्रमाणपत्र देण्याचं कार्यक्रमाला मी स्वतः उपस्थित होतो। जुजबी मराठी भाषा शिकण्याचं जे काही आवड आहे, गोडी आहे, ती रिक्षा टॅक्सी चालक मालक यांच्यामध्ये पाहायला मिळाली आणि परिवहन विभागाने हे मराठी भाषा आपल्या व्यवहारामध्ये प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका या ठिकाणी घेतली आणि हे जे काही मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याचं जे या 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं, त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो।